संजू साहेबाला माझी विनंती आहे, तो माझा भाचा आहे, तळमाचीत माझी बहीण दिले. संजू साहेबाला मी 2-3 वेळा समजून सांगितलंय. संजू साहेबले तुम्हाला किती अक्कल आहे ना, ते तुम्ही देवळाच्या सप्त्यामध्ये बोललेले आहेत की तुकाराम महाराज त्यांचा खून झाला. सगळा जग सांगतोय, देश सांगते का तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. संजू साहेबाला देवळाच्या सप्त्यामध्ये महाराज लोकांनी थुकले ते तोंडू, टीका केली. महाराज धावले का तू आमच्या तुकाराम महाराजला म्हणतो का त्यांचा खून झालाय. जो संजू साबळे तुकाराम महाराजाला खून झालाय म्हणतोय, तुकाराम महाराज बोलतोय, तो माझ्यावर का नाही बोलणार. संजू साबळे माझ्यावर बोलले म्हणजे मी समजल एखादा कुत्रा भुकणे. काय संजू साबळेची माझ्यावर टीका म्हणजे त्या एखादा पिसाळ्याला कुत्रा भुकणे, ही त्याला उपमा. टीका तर बरोबर लोकांना पटते. टीका रोजगार नाही दिला, शाळेचं शिक्षण, रस्ते, आरोग्य, त्याच्यावर ते बोलतात. अरे बाबा म्हणा तुझ्या घरातली माणसं किती रोजानं जातात, बनकर पाठव, त्यांना रोजगार दे ना. तळमाची तर तू पलाटवाडीत राहतो ना, तुझ्या कुटुंबातली माणसं काय करतात, तू त्यांना रोजगार दे. तळमाचीमध्ये मी कोण रोजगार देणारा, मी एक माणूस आहे ना. मी पण कार्यकर्ता असताना 10 रुपये रोजाना मी शिबी गांधीच्या रोडवर खडी पडलेला कार्यकर्ता आहे. मी पण रोडवर काम केलंय. त्याच्यामुळे संजू साबळे हा फालतू माणूस आहे, फालतू. तो वट पौर्णिमेला ज्या बाया वट पौर्णिमेला वडाची पूजा करतात ना, त्यांच्या होतं बोलला. त्या महिलांनी त्या संजू साहेबाला मारला. त्यांनी पोलीस कंप्लेंट केली. तुम्ही पोलीस स्टेशन लावून बघा, त्याच्यावर यांची नोंद आहे. म्हणून संजू साबळे याचं नाव पण घेऊ नका. तो एक पिसाळ्याला कुत्रे. बोला. चिडू नका. चिडताय का संदीप भाऊ तो रोज उठला का माझ्यावर बोलतो, तोच इशे. मग त्याला काय म्हणू. तू जर प्राध्यापक आहे तर मग तू तुकाराम मारतो का बोलतो, तू वट पौर्णिमे का बोलतो, तू कसं बोल ना. चिडू नका म्हणजे चिडचिड करण्यात का ती पोरं. माझं काय म्हणणं आहे संजूला, तू शिकलाय ना, तू माझ्यापेक्षा चांगलं काम कर. तू प्राध्यापक आहे ना, तू एखाद्या शाळेत तासाना काम कर, एखाद्याला प्रशिक्षण दे. तू प्राध्यापक असले शिव्या द्यायला. तुकाराम महाराज खून झाला म्हणाला. तुम्ही सातत्याने तुकाराम महाराजांबद्दल बोलून समजा त्यांचे जे मुद्दे आहेत त्या प्राध्यापक सरांची ते खोडतायत. ते म्हणतात की पाणी नाही, वीज नाही, रस्ते नाही, दळणवळण नाही, आरोग्य नाही किंवा रोजगार नाही. पाणी नाही त्याला पंतप्रधान आहे, त्याला मुख्यमंत्री आहे, त्याला उपमुख्यमंत्री आहे, त्याला कॅबिनेट मंत्री आहेत, त्याला खासदार आहे, त्याला आमदार आहे, त्याला या 10 वर्षाच्या जिल्हा परिषद सगळे जबाबदार आहे. एकटा देवराम आहे का, देवराम लांडे एकटे का. एकतर पहिली गोष्ट याने आयुष्यावर मला कधी मतदान नाही केलं. उभ्या आयुष्यात जेव्हा निवडणूक येईल तेव्हा ते सुपाऱ्या घेऊन मायाविरुद्धच. आणि यांचा सांगायचा मुद्दा असे की पाण्याचा प्रश्न असेल. तळमाची खांडीची वाडी निमगिरी संजूचं गाव आहे, तिथं पाणी नाही तर माझा स्वतःचा टँकर चालू असतो 2 महिने. आता पाईपलाईन झाली का ते नळ योजना चालू होईल. संजू साहेबांनी एखादा टँकर द्यावा ना. पाणी नाही ना, नाही तुला टँकर देता आला, एखादी बिसलेरी दे, एखाद्याला पाणी पाज. काहीच नाही करायचं. फक्त देवराम लांडे नालायक आहे एवढंच फक्त ठरवायचं. आणि मीडियाच्या समोर आला का फक्त फुकटचा बोलायचं भेटतंय ना. एखाद्याची दसक्रिया असेल ना, दसक्रिया ते माईक फुकटचा. एखादा लगीन असेल तिथं माईक फुकटचा. एखादा इलेक्शनचा स्पीकर असेल तिथं माईक फुकटचा. संजू साबळे एखादा मेळावा घे, 100 माणसं जमव, तिथं प्रश्न मान ना. दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढण्यापेक्षा स्वतःच्या लग्नात बुंदी वाढ. संजय साहेबाला माझा सवाल आहे का तुला किंमत कवर आहे. 7 तारखेपोत 7 तारीख झाली ना, तुला कोणीच विचारणार नाही. त्याला आता रोज कवर आहे. बनकर पाठीवरचा रोज आहे ना, तो कायम आहे कष्ट करणाऱ्याला. पण संजय साहेब रोज कवर आहे. मतदान कधी आहे 7 तारखेला, तवरच त्याला रोज आहे. नंतर त्याला कोणी रोजाना ठेवणार नाही. त्याची रोजंदारी कवर. निवडणूक आहे मतदानाची 7 तारीख, तवरच संजय साहेब रोज चालू. 7 तारीख झाली का संजय साहेबले मोकळा.